पिकाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर पेरणी पद्धतीपेक्षा टोकन पद्धत नक्कीच फायदेशीर ठरते। शेतकरी मित्रांनो, मूग पिकाचं टोकन पद्धतीने एकरी 12 ते 14 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी महत्वपूर्ण होणार आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे, सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। सुधारित टोकन पद्धतीनं मूग पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बेड पाडून घ्यायचे आहे। शेवटची पाळी मारून बेड तयार करण्याआधी आपल्याला आपल्या जमिनीला खतांचा बेसल डोस देणं महत्वाचं आहे। तर बेसल डोस हा नेहमी आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसारच द्यायचा आहे। तर शेवटची पाळी मारण्या अगोदर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक डोस सांगतो। 1 ते 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षणानुसार 12-32-16, DAP 14-35-14, 20-20-0-13 या पद्धतीच्या खताचा एखादा ग्रेड आपल्याला घ्यायचा आहे। हा खत आपल्याला एकत्रित मिक्स करायचा आहे। पाळी मारण्यापूर्वी सर्व शेतामध्ये हा खत विस्कटून टाकायचा आहे। त्यानंतर पाळी मारायची आहे व बेड तयार करून आपल्याला घ्यायचे आहे। तर बेड तयार करताना आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड मेकरनं 3.5 फुटी बेड तयार करून घ्यायचा आहे। बेडवर आपल्याला मूग पिकाच्या 2 ओळी टोकन करायचं आहे। तर एका ठिकाणी आपल्याला मूग टोकन करण्यासाठी 9 इंच अंतरावर टोकन यंत्राच्या साहाय्यानं आपल्याला एका ठिकाणी 3 ते 4 बिया आपल्याला टोकन करायच्या आहेत। बेडवर 2 ओळी टोकन करायचे आहे। बेडवरील 2 ओळींमध्ये आपल्याला 1.5 ते 2.25 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी, काळी, खोल, कसदार असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड मेकरनं 4 फुटी बेड पाडायचे आहे। टोकन यंत्राच्या साहाय्यानं 11 इंच अंतरावर 4 ते 5 दाणे आपल्याला टोकन करायचे आहेत। बेडवर 2 ओळी टोकन करायचे आहेत। बेडवरील 2 ओळींमध्ये आपल्याला 1.5 ते 2.25 फुटाचं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला अंतर मशागतीची कामे योग्यरित्या करता येतील। तर या पद्धतीनं टोकन यंत्राच्या साहाय्यानं आपल्याला पिकाची टोकन पद्धतीने लागवड करायची आहे। तर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 2 ते 2.5 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, टोकन पद्धतीनं मूग पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळे आपल्या मूग पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं असेच नवीन पिकांची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच पद्धतीनं इतर कोणत्या पिकाची आपल्याला टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घ्यायचे आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून त्या पिकाची टोकन पद्धतीने कशा पद्धतीने लागवड करायची याबद्दल देखील आम्ही त्या पिकावर व्हिडिओ बनवू। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।